हां, तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी एक प्रॉब्लेम सोडवला होता. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारच्या XYचा वापर केला नव्हता. आज तोच प्रॉब्लेम आपण XYचा वापर करून सोडवणार आहोत. तर प्रॉब्लेम असा होता की एका वर्गामध्ये जर आपण 3-3 विद्यार्थी बसवले, तर त्या वर्गामध्ये 3 विद्यार्थ्यांना जागा नाही राहत आणि जर आपण त्याच वर्गामध्ये 4-4 विद्यार्थी बसवले, तर आपले 3 बेंच जे की आहेत ते रिकामे राहतात. तर हा प्रॉब्लेम आपण XYचा वापर करून कसा सोडवू शकतो ते आता बघूया. चला तर आपल्याला काहीतरी गृहीत धरावं लागेल. समजा मी नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या ती घेतली मी X आणि नंबर ऑफ बेंचेस, ठीक आहे, तर त्यांची संख्या मी घेतली Y. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, तर बघा आपण जनरली काय करतो, गुणाकार केव्हा करतो. समजा मला एका पेनाची किंमत माहिती आहे 2 रुपये, तर 10 पेनाची किंमत काढण्यासाठी काय करतो मी 2 गुणिले 10 करतो. त्याच पद्धतीने जर मला एका बेंचवर किती विद्यार्थी बसलेले आहेत ते जर माहिती असेल आणि टोटल विद्यार्थी काढायचे असेल, तर मी काय करेन, एका बेंचवर बसलेले विद्यार्थी गुणिले जेवढे बेंचेस असतील तेवढं करेल. म्हणजे हे तर साधं लॉजिक सगळ्यांना कळेल. समजा आता मला नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे आहेत, ठीक आहे, तर नंबर ऑफ स्टुडंट्स काढण्यासाठी मला काय करावं लागेल की एका बेंचवर किती विद्यार्थी आहे, म्हणजे स्टुडंट्स ऑन म्हणजे एका बेंचवर समजा माझ्याकडे पहिल्या जो प्रश्न सांगितल्याप्रमाणे पहिल्या अरेंजमेंट मध्ये एका बेंचवर किती विद्यार्थी आहे माझ्याकडे, तर 3-3 आहे. आणि किती बेंचेस आहेत माझ्याकडे, Y एवढे बेंचेस आहेत. मग त्याला मी Y ने गुणेल, म्हणजे 3 गुणिले Y. पण त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आपण 3-3 मुलं बसवणार आहोत त्यावेळेस 3 मुलं काय आहेत, एक्स्ट्राचे आहेत. म्हणजे प्रत्येक बेंचवरती 3 मुलं म्हणजे 3 गुणिले Y आणि अधिकचे 3 विद्यार्थी. तर हे झाले आपले नंबर ऑफ स्टुडंट. त्याच पद्धतीने म्हणजेच X ची व्हॅल्यू काय झाली तुमची 3Y प्लस काय 3 जेव्हा आपण 3-3 जण बसवणार आहोत त्यावेळेस. आणि जेव्हा आपण तो जो की X आहे तो अजून एक त्याचं आपण नंबर ऑफ स्टुडंटला अजून एका पद्धतीने काढू शकतो, ती म्हणजे सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं की आपल्याला एका बेंचवर किती जण बसवायचे, 4 जण बसवायचे आहेत. आणि म्हणजे आणि त्यामध्ये आपले 3 बेंच कसे राहणार आहे, रिकामे आहेत. आता बघा मी इथे Y नी गुणलंय, म्हणजे जेवढे बेंचेस होते तेवढ्यानी गुणलं आहे 3 ला, म्हणजे प्रत्येक बेंचवरती 3 जण आहे. पण जेव्हा आपण 4-4 मुलं बसवू त्यावेळेस आपल्याकडे पूर्ण बेंचेस वरती 4 मुलं आहेत का, नाही. तर 3 बेंचेस कसे आहे, रिकामे आहे. म्हणजे आपल्याला 3 ला कमीने गुणावं, म्हणजे 3 कमी करावं लागतील आणि त्याला गुणावं लागेल. म्हणजे 4 गुणिले मला इथे डायरेक्टली Y घेता येईल का, नाही. तर काय करावं लागेल, Y मधनं किती वजा करावं लागतील, 3. म्हणजे याला जर मी सोडवलं तर हे होतं 4 × Y 4Y 4 × 3 काय 12. आता हे दोघांचा RHS कसा आहे, इक्वल, म्हणजे LHS पण कसा असेल, इक्वल. सो 3Y + 3 = काय 4Y - 12. याला जर तुम्ही रिअरेंज केलं, या +3 ला या -12 ला इकडे पाठवलं आणि ह्या 3Y ला तिकडे, सो 3 + 12 इकडनं Y 3Y तिकडे जाईल तर तो मायनस होईल. म्हणजे हे किती होतात 15 आणि 4Y मधनं 3Y जर गेला 1Y उरेल आणि म्हणजेच आपली Y जो आहे तो किती आहे 15. म्हणजेच आपली बेंचेसची जी संख्या आहे ती किती आहे 15. मग इझिली तुम्ही काय करू शकता, स्टुडंट्स काढू शकतात. सो नंबर ऑफ स्टुडंट्स काय आहेत आपल्याकडे 3Y + 3 म्हणजेच 15 × काय, तर 3 प्लस काय 3, तर ते होतील 45 + 3 आणि काय होतील ते 48. थँक्यू.